किल्ले दुर्गाडीप्रमाणे श्री मलंगगडाचा निकाल लागेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय। बुधवारी माघ पौर्णिमेनिमित्त ते मलंगगडावर आले होते। शिवसेनेकडून मलंगगडावर महाआरतीचं आयोजन करण्यात येतं। या आरतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरवर्षी उपस्थित असतात। अयोध्येतील राम मंदिरानंतर मलंगगडाच्या न्यायालयीन लढ्याला बळ देऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येते। किल्ले दुर्गाडीप्रमाणे श्री मलंगगडाचा निकाल लागणार असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केलाय। अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माघ पौर्णिमेला मत्स्येंद्रनाथ यांची आरती करतात। मलंगगड हे हिंदूंचं स्थान आहे की मुस्लिमांचं, यावरून 1952 सालापासून न्यायालयामध्ये वाद प्रलंबित आहे। हे मलंग मत्स्येंद्रनाथ यांचं मंदिर असल्याची हिंदूंची धारणा आहे, तर हा हजी मलंग शहाबाबांचा दर्गा असल्याची मुस्लिमांची धारणा आहे। सद्यस्थितीत दोन्ही धर्मांचे भाविक गडावर जाऊन दर्शन घेतात। मात्र मलंगगडाला मुक्ती मिळवून देण्याची घोषणा करत शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी प्रत्येक माघ पौर्णिमेला मलंगगडावर जाऊन आरती करण्यास सुरुवात केली। ही प्रथा एकनाथ शिंदेंकडून आजही पाळली जाते। दरम्यान बुधवारी मलंगगडावर महाआरती झाल्यानंतर शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळेला ते म्हणाले की दुर्गाडीप्रमाणे आम्हाला न्यायालयावरही विश्वास आहे, न्यायदेवतेवर विश्वास आहे। दुर्गाडीप्रमाणेच मलंगगडाचा निकाल देखील लवकरच लागेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी म्हटलं की मलंगगडाच्या आंदोलनात अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते, तर मलंगगडावर महाआरतीवरून अनेक वाद देखील निर्माण झाले होते। या वादांचा सामना शिवसैनिकांसह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते करतायत। त्यामुळे जर मलंगगडाचा निकाल लागल्यास आनंद उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली आहे। यावेळेला हिंदू मंच अध्यक्ष दिनेश देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, आमदार राजेश मोरे, उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड, महेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते।